नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मोठी बातमी. मुसळधार पावसाने राज्यातील 11 धरणं तुडुंब भरली. हातनूर, गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले. रायगडमधील 7 धरणांमध्ये 100% पाणीसाठा. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील बहुतांश भागात आजही मुसळधार, अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी कोरडा गेलेला जून नंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसामुळे बळीराजा सुकावला आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक धरण क्षेत्र आणि नदी नाल्यांना जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. विदर्भातील भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे. 33 दरवाजे अर्धा मीटरनं सुरू करण्यात आले आहेत. यातून 1,30,000 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 28 धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून 7 धरणे 100% भरली आहेत. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 1,30,888 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि सोबतच पुजारी टोला, धापेवाडा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा धोका आणि गोसेखुर्द धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरण प्रशासनानं धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं सुरू केले आहेत. सध्या धरणातून आता 1,30,888 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोसेखुर्द धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून आणखीन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं नदीकाठावरील ग्रामस्थांनी सतर्क राहावं असं आवाहन भंडारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.